नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत संदीप सावंत माऊली म्हणून आणि ग्रंथ उपासक म्हणून त्यांना एक खूप मोठी उपमा आहे, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. तर आपलं नाव सांगा आधी. माझं नाव संदीप तुकाराम सावंत, देवरूख माळवाशी. हां, तर तुम्ही नमन क्षेत्रात पण कला क्षेत्रात पण खूप तुमचं मोठं नाव आहे, तर आम्ही बघतोच आहे म्हणा. पण आता पिंट्या दादाच्या नमन भागाला तुम्ही आला, तर पिंट्या दादा बद्दल तुम्ही काय सांगाल दोन शब्द? हे पिंट्या भालेकर म्हणजे लोकशाहीर पिंट्या भालेकर यांचं नमन मी गावापासून इथपर्यंत पाहत आलो. त्यामध्ये 2011 मध्ये त्यांचा ओपनिंग शो झाला मंचाचा, आणि त्यावेळेपासून त्यांनी एवढा होप्स धरला होता की विडा आपण एखादा विडा ठरवायला गेलो तर ते बुकिंगच तारीख खाली नसायची. कम से कम 3-4 वर्ष त्यांनी धुमाकूळ घातला होता ह्या साहेब मारे. आणि हे आमच्या नजरेत आलेलं आहे. आज त्यांची गाणी पण चांगली चांगली व्हायरल होत आहेत. आवाज पहाडी आहे, आवाजात गोडवा आहे. आज त्यांनी मला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, म्हणजे आज तुम्ही गाणी गाणार आहे? हो, एक गाणं कायदा की माझं जे व्हायरल झालंय ते गाणं मी गाणार आहे. ओके. महाराष्ट्र दिशा हे त्यांनी आवडून सांगितलं ही 2 गाणी तुम्ही गायची. ओके. आणि दुसरं म्हणजे आज खूप शो होते मुंबईमध्ये, 6-7 शो होते आणि भरपूर असं पब्लिक मी बघितले, पण पिंट्याच्या शोला आलंय, तर याचं कारण काय असावं आज तुम्ही सांगा? कारण की हे रसिकांचं प्रेम कोणी कोणाला टार्गेट करत नाही, परंतु कसं ज्या शाहिरावरती अपाट प्रेम असतं तर तो रसिक वर्ग तिकडेच वळणार. असे असंख्य शाहीर आपल्या नमनामध्ये आहेत, परंतु ज्याला आवड आहे त्या आवडीनुसार नमन बघत जातात. बरं. तर आणि नमन कलेबद्दल तुम्ही 2 शब्द सांगाल का? आम्हाला आवडेल ऐकायला, कारण ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, जे गाणी वगैरे लिहिता गाता, तुमचा आवाज खूप छान आहे, तर नमन कलेबद्दल 2 शब्द सांगा ना आम्हाला. नमन कलेबद्दल बोलायचं झालं तर माऊली, नमन कला हा माझा पिंड नव्हे, बरोबर, परंतु ही कला वाळलू पंडित लोकांनी जोपासत आलेली आहे. आणि हा जोपासत असताना आम्ही त्यांचं बघून आम्ही करत आलो. आणि जोपासण्याचं कारण म्हणजे काय, नव्या पिढीला खरोखर म्हणजे ह्याचा उपभोग घेता आला पाहिजे पुढे. त्या दृष्टिकोनातून मी माझ्या परीने अभ्यास करून मी ही गाणी गात असतो, काढत असतो. त्याचा अभ्यास करूनच गाणी लिहितो मी. त्याच्या पलीकडे काही एवढा मोठा इश्यू नाही आहे. आपल्या लोकांनी जी गाणी लिहिली त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल करून त्याचा परफेक्ट करून आम्ही यमकमध्ये बसवून ते मी गाणी करत असतो. आणि त्याच्यामध्ये लोकांना काहीतरी सोनं ते सोनं असं म्हणतात. बरोबर. आणि ते मी करत. तो प्रश्न मी तुम्हाला विचारणारच होतो, कारण तुम्ही आता जी नवीन गाणी आपली जुनी गाणी जी आहात ते आता तुम्ही नवीन परत आता